जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका अखंड। सहिष्णुता नावाचा अखंड आहे। विपत्तीत खंती मुळीच मानिना, विपत्तीत खंती मुळीच मानिना, हिमतीचा राणा क्रोधविना। विपत्तीत खंती मुळीच मानिना, हिमतीचा राणा क्रोधविना। रोगग्रस्त होता संतापा पेटेना, रोगग्रस्त होता संतापा पेटेना। घरात करीना कुरकुर, घरात करीना कुरकुर। अहित कृत्याची हेळना करीना, अहित कृत्याची हेळना करीना। उपाय योजिना सुडासाठी, अहित कृत्याची हेळना करीना। उपाय योजिना सुडासाठी। त्यास उपदेश करिता सोडिना, त्यास उपदेश करिता सोडिना। वादास पेटेना त्याच्या संगे, त्यास उपदेश करिता सोडिना। वादास पेटेना त्याच्या संगे। सहिष्णुताविन सुखास भोगिना, सहिष्णुताविन सुखास भोगिना। संतोषी होईना ज्योती म्हणे, संतोषी होईना ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। महात्मा फुले या ओळींमधून सहनशीलता या गुणांचे महत्त्व सांगतात। धैर्यवान माणूस संकटांना घाबरत नाही आणि तो राग न करता शांतपणे परिस्थितीला सामोरे जातो। घरात अडचणी आल्या, त्रास झाला तरी तो रागावून भांडण करत नाही किंवा कुरकुर करत नाही। इतरांनी वाईट केले तरी तो बदला किंवा सूड घेण्याचा विचार करत नाही। वाईट कृत्याची नकल करत नाही। तो समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण वाद वाढवून भांडण करत नाही। सहनशीलता नसल्यास माणूस खरे सुख अनुभवू शकत नाही, समाधानीही राहू शकत नाही, असे ज्योतिबा फुले सांगतात। थोडक्यात सहिष्णुता म्हणजे राग न करता, सूड न घेता शांतपणे आणि समजुतीने वागणे, हाच गुण माणसाला खरे सुख आणि समाधान देतो। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे, ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।